तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळा जीव हा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हसू. प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे. प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे. हो सुटतील केव्हा उखाणे. ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा. ना त्याचे काही बंधन व्हावे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, छत्रपती शिवराय, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या विचारांना प्रतिमांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी आमच्या बहुजन पंचायत समिती शाखा 675चे सभासद आणि महोदय बहुजन विकास मंडळ मुंबई या भावकीचे सल्लागार आयुष्यमान गंगाराम यशवंत कांबळे यांचे चिरंजीव नितीन, त्याचबरोबर आमच्या शाखा क्रमांक 675चे सभासद राजेंद्र उत्तम लोंढे यांची सुकन्या चिसोका स्वाती या नियोजित वधूवरांचा या ठिकाणी प्रथम साक्षगंध विधी व मंगलपर्णे बौद्ध उपासक गौतम जाधव साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शाखेतील सर्व कार्यकर्ते, सभासद, महोदय बहुजन विकास मंडळ मुंबई या भावकीचे सर्व कार्यकारिणी सभासद, महिला मंडळ, लोंढेकर मंडळीचे सर्व गणगोत्र, सगळे सोयरे, पाहुणे मंडळी, प्रतिष्ठित बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी आतुरतेने उपस्थित असलेले नितीन बी जावळे साहेब IAS, मुलीचे मामा, बृहन्मुंबई महानगरपालिका मेंटेनन्स डिपार्टमेंट अधिकारी वर्ग, बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 12चे गटप्रतिनिधी व आमच्या शाखेचे मार्गदर्शक आधारस्तंभ आयुष्यमान प्रकाश जागो करुळकर साहेब, त्याचबरोबर बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 13चे गटप्रतिनिधी आयुष्यमान रामदास गमरे साहेब, या सर्वांचं मी शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या शाखेचे नियोजित अध्यक्ष आदरणीय अनंत भाऊराम जाधव हे आजच्या कार्यक्रमाचे अधिष्ठान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम। सर्वांना सर्वप्रथम जय भीम। विश्वाला आणि अखंड जगाला शांतीचा संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरू महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज या सर्व थोर महामानवांना आणि त्यांच्या विचारांना प्रथम तिवार अभिवादन। आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गणगोत्र आणि आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी साक्षगंध विधी मंगलपर्णे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून बहुजन पंचायत शाखा क्रमांक 675 या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान आनंद भाऊराम जाधव यांचं नाव सूचित केलेलं आहे। तर मी आपल्या सर्वांच्या मध्ये त्यांना आपल्या सर्वांच्या मध्ये पूर्ण पाठिंबा देत आहे। जय भीम। सर्वांना जय भीम। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय उपस्थित बहुजन समाजसेवा मंडळ महोदय, त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 675 त्या शाखेचे पदाधिकारी, सभासद, तसेच बहुजन निमगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर या भावकीचे सन्माननीय सभासद, महिला मंडळ, तसेच आजच्या या साक्षगंध मंगलपर्णे या कार्यक्रमाचे बौद्ध उपासक विठ्ठल जाधव साहेब, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असणारे डॉक्टर नितीन, त्याचप्रमाणे बहुजन समिती गट क्रमांक 12चे प्रतिनिधी प्रकाश करुळकर सूचना आणलेली आहे। तरी अध्यक्षपदाचा आम्ही प्रथम स्वीकार करतो आणि पुढील जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बौद्ध संस्कार चालू असताना हा पावसात निमगाव गावचे सर्व भावकीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आजच्या ह्या सर्व हा कार्यक्रम पार पडत असताना या ठिकाणी वधूवराने जो करार केलेला आहे तो करार बहुजन पंचायत समितीचा करारपत्रक, त्या करारपत्रकाचं देखील या ठिकाणी वाचन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे।
तरी सर्वांनी शांततेचं सहकार्य द्या अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आताच अध्यक्षांनी आदेशपद स्वीकारून पुढील कार्यक्रमाला रिसर्च सुरुवात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी करारपत्राचं वाचन होत आहे. कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. स्थापना 25 मे 1941. रजिस्टर क्रमांक A1292B, क्रमांक 8008. बौद्ध पंचायत समिती. संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जेरबाई वाडिया मार्ग, परेल, मुंबई 4012. विवाह करारपत्र. शाखा क्रमांक 675 वर नितीन गंगाराम कांबळे. शाखा क्रमांक 675 वधू स्वाती राजेंद्र लोंढे. प्रथम वधूची माहिती वाचून दाखवत आहे. नाव स्वाती राजेंद्र लोंढे. वय वर्ष 30. शिक्षण BSc IT. व्यवसाय नोकरी. सभासद पावती क्रमांक 78895. वडिलांचे पालकांचे नाव राजेंद्र उत्तम लोंढे. सभासद पावती क्रमांक 78893. राहण्याचे ठिकाण कन्नवड नगर 1, बिल्डिंग नंबर 154, 15वा माळा, रूम नंबर 1504, विक्रोळी, मुंबई 83. गाव निमगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी वरास पाहिले आहे. तो मला पसंत असून माझी विवाहास पूर्ण संमती आहे. वधूची सही आहे. माझ्या मुलीच्या पाल्याच्या इच्छेनुसार मी सदर विवाह स्वखुशीने संमती देत आहे. वडिलांची पालकांची सही आहे. त्याचबरोबर वराची माहिती. नाव नितीन गंगाराम कांबळे. वय वर्ष 31. शिक्षण सिव्हिल इंजिनियर. नोकरी व्यवसाय नोकरी. सभासद पावती क्रमांक 78891. वडिलांचे पालकांचे नाव गंगाराम यशवंत कांबळे. सभासद पावती क्रमांक 78889. राहण्याचे ठिकाण खापरीदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, खोली नंबर 1410, 14वा माळा, काळाचौकी, मुंबई 33. गाव मौदे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मी वधूस पाहिले आहे. ती मला पसंत असून माझी विवाह पूर्ण संमती आहे. वराची सही आहे. त्याचबरोबर माझ्या मुलीच्या पाल्याच्या इच्छेनुसार मी सदर विवाह स्वखुशीने संमती देत आहे. वडिलांची पालकांची सही आहे. अशा प्रकारे ह्या करारपत्राचं वाचन झालेलं आहे. आणि पुढील बौद्ध उपासक जाधव साहेब यांना आम्ही शाखेच्या व मौदेकर भावकीच्या वतीने व लोंढेकर मंडळींच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना परवानगी देतो. कृपया अजून देखील मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत भगवान बुद्धानंतर या जगामध्ये ज्यांनी दुसरं धर्मचक्र परिवर्तित केलं ते प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योती फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या पुण्याईनं आपण सन्मानित जीवन जगत आहोत. असे भारताचे विधाते, संविधानाचे किमेव शिल्पकार, विश्वरत्न, भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र विचारांना पंचांग प्रणाम. या ठिकाणी उपस्थित बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 675 व महिला मंडळ काळाचौकी, तसेच मोंदे बौद्धजन विकास मंडळ, मुंबई ग्रामीण महिला मंडळ, निमगाव भावकी मंडळ यांचे सर्व सन्मानित पदाधिकारी, सभासद, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, शाखा क्रमांक 675चे अध्यक्ष आदरणीय आनंद जाधव साहेब, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आदरणीय डॉक्टर नितीनजी जावळे साहेब IAS मुलीचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आपल्या बौद्धजन पंचायत समिती या मुख्य कार्यालय या समितीचे अतिरिक्त सरचिटणीस आणि विभाग क्रमांक 12 काळाचौकी या विभागाचे विभाग प्रतिनिधी आदरणीय प्रकाश करोडकर साहेब, त्याचप्रमाणे नायगाव विभागाचे विभाग प्रतिनिधी आणि बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस आदरणीय रामदासजी गमरे साहेब आणि सर्व या कुटुंबाशी संबंधित असलेले सर्व अपतेष्ट, नातेवाईक, इष्टमित्र मंडळी, बंधू आणि भगिनी, या ठिकाणी कालकथित यशवंत हरी कांबळे यांचे नातू आयुनी सुजाता गंगाराम कांबळे व आयु गंगाराम यशवंत कांबळे यांचे ज्येष्ठ पुत्र नारद नितीन
त्याचप्रमाणे कालकथित उत्तम निवृत्ती लोंढे यांची नात आयुनी सुरेखा राजेंद्र लोंढे वायू राजेंद्र उत्तम लोंढे यांची सुकन्या चिसौका स्वाती या नवोदित उभयतांचं साक्षगंध विधी आणि मंगलपरीने हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बहुजन पंचायत समिती शाखा 275 दोन्ही भावकी संघटनेच्या अधिपत्याखाली आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी सदर कार्यक्रमाला या ठिकाणी अध्यक्षांनी त्याचं आमच्या दादू साहेबांनी सूत्रसंचालन करताना आपल्याला परिपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेचं निश्चितपणे पालन होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करून मी सदराच्या साक्षगंध विधी आणि मंगलपरीने कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ करतो. कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी
तत्यंपि धम्मान् शरणं गच्छामि तत्यंपि संघान् शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अधीनदानं वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 गन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिं दश श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नरेनं पुएन मित्तेन लभामि मोक्षं पूपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं सुगततनुभवान् धातोवधातु गभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुधस्य बिम्बे सकलदपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठाणिं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निमलचक्षुगभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासन मतारा भगवंतं सा खरा भक्त काजा चौदार संघरी शस्त्र धरिता मुक्तिपथ कोणिता चिरस्मृती जाईता उजालिल्या गतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती कोणातो हिताय सब पाणिनं पुरेत्वा पारमि सभापत संबोधिमुत्तमम् एतेन सच्च वज्रं होन्तु ते जय मंगलं जयन्तो बोधिया मुने सख्यानन्दिवरन्धनो एवं तुम्य जय होन्तु जयस्तु जय मंगलं सकतवा बुद्धरतनं सद्धं उत्तमं वरं हितं देवमनुष्ठानं बुद्ध तेजेन सोत्थिनां न सन्तु पदवा सभ्ये दुःखा उपशमिन्तु ते सकतवा धम्मरतनं सद्धं उत्तमं वरं परिराहुपशमनं धम्म तेजेन सोत्थिनां
नसन्तु पदवासभ्ये भया उपशमिन्तु ते सकत्वासंखरतनं उषद्धं उत्तमं वरं आहुनेयो पाहुनेयो संघतेजेन सोत्थिनां नसन्तु पदवासभ्ये रोगो उपशमिन्तु ते यं किञ्चिरतनङ्गलोके विज्जति विविधा पुतो रतनं बुद्धसमनत्ति तस्मात् सोत्थि भवन्तु ते यं किञ्चिरतनङ्गलोके विज्जति विविधा पुतो रतनं धम्मसमनत्ति तस्मात् सोत्थि भवन्तु ते यं किञ्चिरतनङ्गलोके विज्जति विविधा पुतो रतनं संगसमनत्ति तस्मात् सोत्थि भवन्तु ते नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जनं हुन्तु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जनं हुन्तु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जनं हुन्तु ते जयमङ्गलं सर्वतीय विवर्जन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भक्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते चामरापो सकुलस् सदो पापगः दुःसोऽपिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमिन्तु यादुनिमित्तं अवमङ्गलच्छ यो चामरापो सकुलस् सदो पापगः दुःसोऽपिनं अकन्तं संघानुभावेन विनाशमिन्तु सभ्य सत्ता सुखी होन्तु सभ्य होन्तु चखेमिनो सभ्य भद्राणि पश्यन्तु मा किञ्चिदुःखकमागमम् यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे सभ्येव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सत्ता च शृण्वन्तु भाषितं तस्मै भूतानि समेत सभ्यमेतं करोत मानुषीयापजायं दिवाक्षरतो चरन्ति एवली तस्माहिने रक्षतं अपमतं आपल्या भावी संसारामध्ये कायम स्वरूपी भगवान निर्माण व्हावा या अनुषंगाने एकमेकांचं तोंड गोडगोडाची वेळे खाऊ लागले पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी काय करायला चालू करायचं या वधूवरांना कुंकुम करण्याकरिता श्रीवर 5 महिने भान उरले ना जगाचे ना स्वतःचे सोहळे
जाणीवांचे बेणीवांचे दूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपत्ति पट्टि विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भव्य दीर्घायुदायकं सब दुःखा विनाशाय भव्य निब्बाण संतिके बन्ते अनुगहं तत्वं परितं घृतं मंगलं समन्ता चक्रवाले स्वत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमुखरं धम्म श्रवण कालो अयं भदन्ता धम्म श्रवण कालो अयं भदन्ता धम्म श्रवण कालो अयं भदन्ता ए संता संत चित्ता ती शरण शरणा एकं लोकं तदेवा भूम्म भूम्माच देवा गुण गण गहना व्यावता सब कालं एते अयुक्तं देववरं कलकमेय मेरु राजे वसंतो संत 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 मुनिवरं वचनं सुनतु मग्गा सुमग्गा सबेषु चक्रवालेषु यथा देवाच्च ब्रह्माणो यममेहि कथं पुय्यं सब संपत्ति साधकं सभ्यतं अनुमोदित्वा समग्र शासनरता प्रमादरहिता होन्तु आर्खासु विशेषतो शासन सच्चलोकस्य उडीद भवतु सबदा शासन पीच लोकच देव रक्षन्तु सबदा साधिष्ठ्योन्तु सबे परिवारि अत्तनु अनिघ्न सुमना होन्तु सह सभ्ये यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा मनुष्यो वा अग्नियतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नखततो वा जनपद रोगतो वा असद्धम्मतो वा असंदीखितो वा असपुरिसतो वा चंड हत्तीय समिग गण कुकुर ही विचिक मणिसपदीपी अचतरच सुखर महिष यक्त रक्त साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपादवतो वा सबे हरकं गणन्तु कामेच नातीचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातीचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातीचरामि मी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अशी प्रतिज्ञा करतो की
धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवनाच्या नीती नियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही. मी आयुष्मान राजेंद्र उत्तम लोंढे यांची कन्या स्वाती हीच माझी धम्मपत्नी म्हणून स्वीकार करतो. हे उपस्थित पंचशाखा दोन्ही संघटना उपस्थित जनास जाहीर व्हावे. धम्मेच कामेच नातीचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातीचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातीचरामि. मी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व भारत भूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवनाच्या नीती नियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही. मी आयुष्मान गंगाराम यशवंत कांबळे यांचे चिरंजीव नितीन यांना माझे धम्मपती म्हणून स्वीकार करते. हे उपस्थित पंचशाखा दोन्ही संघटना उपस्थित जनास जाहीर व्हावे. भगवान बुद्धाला म्हणाले, बहुदेवा मनुष्याच्या मंगल आणि चिंतयो अखंड मानसस्थान बुद्धी मंगल उत्तम. स्वतःच कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवाने आणि माणसाने जर का मंगलाविषयी विचार केला तर उत्तम मंगल कोणते ते भगवत मला सांगा. त्यावेळी भगवान बुद्धाने महामंगल सूत्राद्वारे जे मंगल सांगितले आहे आणि ही मंगल ह्या वधूवरांना सुखमय सोत्तम एकं समयं भगवान सावतीत्यं विहरति जेतवने नाथ पिंडिक सरामे हस्तको अय्यतरा देवता अभीवकंताय रत्या अभीवकंतवना केवल कंप जेतवने उभासेत्वायेन भगवा तेनुपसंकमी उपसंखमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तठासि एकमन्तं हिता कोसा देवता भगवन्तं गाथाय जभासि. बहुदेवा मनुष्याच मंगलानि अचिन्तयो आखंकमानासुत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं. असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. पतिरूपदेशवासोच पुत्रेच कतप्रियता आत्मसमापनिधि च एतं मंगलमुत्तमं. बाहु सचंचसि पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताक्षयवाचा एतं मंगलमुत्तमं. माता पितु पठान पुत्रदारस संगो अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं. दानंच धम्मचर्याच यातकानंच संगहो अनवजानिकमानि एतं मंगलमुत्तमं. आरती वीरति पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमं. गारोच निवातोच संतुटीच कतययुता कालेन धम्मसवनं एतं मंगलमुत्तमं. हन्तिच सोवाच सथा समनानं च दर्शनं
कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमं तपोच्च ब्रह्मचर्याच्च आर्य सच्चान दर्शनं निब्बाण सच्चिक्रियाच्च एतं मंगलमुत्तमं पुटस्सलोकधम्मैः चितं यसनकम्पति असोक्ष विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं एतादृशानि कत्वानं सब्बथं पराजिता सबान्त सोन्ति गच्छन्ति तं ते संमंगलमुत्तमन्ति मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. मी अनीती व अनाचारापासून अलिप्त राहील. मी माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवीन. मी माझ्या पत्नीला अलंकारा आधी भूषणाने संतुष्ट ठेवीन. माझ्या घरातील सर्व मंडळीची उत्तम तऱ्हेने व्यवस्था ठेवीन. मी माझ्या परिवाराशी सौजन्याने वागेन. मी अनीती व अनाचारापासून अलिप्त राहीन. मी माझ्या पतीच्या संपत्तीचे रक्षण करेन. मी घर कामात आळस न करिता दक्ष राहील. कृपया करून स्टेजवर गर्दी करू नका. योग्य वेळी मी या ठिकाणी आपल्याला सूचना करणार आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. संतेन सोम विधिना
पैया पदीप जलितो जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी नंदो पनंद भुजगं विविधं महिती पुथेना तेर भुजगेन दमापयन्तो ईद्रुपदे सविधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी दुर्गा हदिति भुजगेन सुदातहन्तं ब्रह्मा विसुधि ज्योतिनिधि बकाभिधानं याना गधेन विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी तापि बुद्ध जयमं गलत गाथा यवाचको दिन दिने सरते मतंदी ही क्वालने कविविधानी चुपदवानी मोखं सुखं अधिगमेय नरो सपय पाहता क्षणी वाटे कुणी अपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपला दिसताना लपत हसताना दिसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आघाड हे दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहूल सुखाचे प्रेम हे धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे हुरहुर आहे इशाऱ्यातून सब रोगो विनस्ततु माते भवतांतराय सुखी दीर्घायु को भवं भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते इचितं पतितं त्वयं क्षिप्रमेव समीजतो सभ्यपूरन्तो चित्तसङ्कल्प चन्दोपनारसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति साग्य सम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समीजतो साधु
साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो बुद्धाय जय देव। जाऊन हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझ्या बोरमाळे बहुजन विकास मंडळ मुक्काम बोरमाळे पोस्ट मोठी तालुका या नागरिकांच्या वतीनं बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 16 क्राफ्ट मार्केट या शाखेचा सभासद, त्याप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती विभाग क्रमांक 2 या विभागाचा गटप्रतिनिधी म्हणून आणि बौद्धजन पंचायत समिती या मुख्य कार्यालय अतिरिक्त सरचिटणीच्या नात्यानं आणि बौद्धाचार्य संस्कार समितीच्या वतीनं या ठिकाणी नितीन आणि स्वाती यांना हार्दिक लाख लाख शुभेच्छा व्यतीत करतो आणि या ठिकाणी आपले सर्वांचे शाखा क्रमांक 675 आणि दोन्ही भावकी संघटना अर्थात वैभववाडी अधीर होईल मन पुन्हा सुखाने।